शहरातील तणावपूर्ण ट्रॅफिक हे खरं तर नागरिकांची डोकेदुखी ठरते। यातच ठाणे ते भिवंडी हा जो काही मार्ग आहे याच्यावरती नागरिकांना प्रवास करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। ठाणे ते भिवंडी हा प्रवास खरं तर 45 मिनिटांचा आहे, पण वाहतूक कोंडीमुळे 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतंय। पण MMRDAने ह्या वाहतूक कोंडीवरती एक चांगला मार्ग शोधलाय आणि एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागरिकांसाठी MMRDA लवकरच घेऊन येत आहे। ठाणे ते भिवंडी मार्गावरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी वसई खाडीवर 6 पदरी उड्डाणपूल उभारण्याचा MMRDAचा मानस आहे। हा पूल तयार झाल्यानंतर ठाणे ते भिवंडी प्रवास अवघे 5 ते 7 मिनिटात करता येणार आहे। या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी अजून 3 वर्षाचा कालावधी आहे। हा उड्डाणपूल कुठून कुठपर्यंत असणार आहे? नव्या 6 पदरी पुलाची सुरुवात ठाण्यातील कोळशेत येथे होईल आणि तो भिवंडीतील काल्हेरपर्यंत जाणार आहे। वसई खाडीतून जाणारा हा पूल साधारण 2.2 किलोमीटर लांबीचा असणार असून या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 430 कोटी रुपये असणार आहे। या प्रकल्पामुळे भिवंडीच्या विकासाला चालना मिळणार आहे, कारण भिवंडी हे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील महत्त्वाचे स्थानक ठरणार आहे। शिवाय घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी हा प्रकल्प मोठा गेम चेंजर असणार आहे। घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गायमुख पायेगाव खाडी पूल उभारण्यात येत आहे। या पुलाची लांबी 6.5 किलोमीटर असून यासाठी 975 कोटींचा खर्च MMRDA करणार आहे। ठाण्याच्या कोळशेत गायमुख कासरवडलीहून भिवंडीच्या काल्हेर पायगाव खारबाव दरम्यान खाडीवर हा पुलाचं बांधकाम करण्यात येणार आहे। मानकोली चिंचोटी रोड ते घोडबंदर रोड 2 ब्रिजेस या ठिकाणी खारबाव ते पाये वरून घोडबंदर रोड या ठिकाणी होत आहेत। यामुळे खारबाव विभागातील संपूर्ण भागाला नवचेतना मिळणार आहे आणि येथे खूप मोठ्या प्रमाणात विकास, रोजगार आणि येथील जागांना मोठा भाव मिळणार आहे। याचा परिणाम घोडबंदरची ट्रॅफिक किंवा या रस्त्यावर होणारी ट्रॅफिक ही वळवण्यात यश येणार आहे। यासोबतच इथे बुलेट ट्रेन, अलिबाग कॉरिडॉर, जेटी वाहतूक, जलवाहतूक याचाही मोठा लाभ स्थानिकांना मिळणार आहे। परंतु हे होत असताना येथील गावांचा विकास व येथील सुख सुविधा याचा विचार होणे आवश्यक आहे। शेतीचे होणारे नुकसान, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे। त्यामुळे आम्ही स्थानिक म्हणून या प्रकल्पाचं स्वागत करतो, पण हे होताना स्थानिक सुविधा, सेवा, उदाहरणार्थ रस्ते, पाणी, वाढणारी लोकसंख्या याचा विचार झाला पाहिजे। धन्यवाद। एकदा का हा पूल सुरू झाला तर ठाण्याच्या घोडबंदर रोडवरून निघून भिवंडी आणि वसईपर्यंत अगदी काही मिनिटातच पोहोचता येणार आहे। सध्या पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून खाडीपट्ट्यात पायलिंग आणि अप्रोच रोडची प्राथमिक कामे सुरू आहेत। 2027 पर्यंत हा पूल नागरिकांच्या सेवेत येणार आहे। दरम्यान हा खाडी पूल 3 टप्प्यात प्रस्तावित आहे। गायमुख ते पायगाव, कोळशेत ते काल्हेर आणि कासरवडवली ते खारबाव असे हे 3 टप्पे असणार आहेत। तुम्हाला एकूणच ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।